नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. पाहूया दुपारच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अभिनेता धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. 8 डिसेंबर 1935 रोजी जन्मलेले धर्मेंद्र 89 वर्षांचे होते. दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर यांनी ट्विट करून धर्मेंद्र यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. IANS वृत्तसंस्थेनेही या संदर्भातील वृत्त दिलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. एका युगाचा अंत झाला असं करण जोहर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी मुख्यमंत्री सावंत यांचं पुष्पगुच्छ देऊन पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं. मालेगावमधील चिमुकलीच्या हत्या प्रकरणी पिंपळनेर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाड्यांचा आज ताफा हटवण्यात आला. गुन्हेगाराला तात्काळ फाशी का दिली जात नाही असा जाब विचारत त्यांनी रास्ता रोको केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांची समजूत काढली. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील शिवणगाव इथं सलग दुसऱ्या दिवशीही रात्री सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. धक्क्यांच्या भीतीने अनेक ग्रामस्थ मध्यरात्री घरातून बाहेर पडले. यापूर्वी या भागात अशाच हलक्या कंपनाची नोंद झाली होती. एकनाथ खडसे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. घराणाशाहीचे आरोप करताना आता मात्र आपल्या पक्षातच नगराध्यक्ष आणि आमदारांनी पत्नींना तिकीट दिल्यानं त्यांची थोबाडं बंद झाली अशी टीका त्यांनी केली आहे. माझ्यावर घराणेशाहीचे आरोप करणारे आता स्वतः काय करतात असा सवाल खडसे यांनी भाजपा मंत्री महाजन आणि शिंदे गटाचे आमदार पाटील यांना केला आहे. पाकिस्तानच्या पेशावरमध्ये फ्रंटियर कोरच्या मुख्यालयावर 2 आत्मघातकी हल्लेखोरांनी स्फोट घडवून आणत दहशतवादी हल्ला केला. या दुहेरी स्फोटांमध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून परिसर पाकिस्तानी सुरक्षा रक्षकांनी घेरला आहे. एक हल्लेखोर मुख्य प्रवेशद्वारावर तर दुसरा मुख्यालयाच्या आत शिरून स्वतःला उडवून दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवे यांनी काल आत्महत्या केली होती. गौरी हिच्या कुटुंबियांनी गर्जे यांच्यावर अनेक आरोप केले होते. पालवे कुटुंबीय पाथर्डी येथील मौजे देवडे गावात तळ ठोकून आहेत. गर्जे यांच्या घरासमोर गौरी यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीय आक्रमक झाले असून त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लातूरमधील रेणापूरमध्ये ठाकरे गटाच्या 11 उमेदवारांनी धक्कादायक निर्णय घेतलाय. रेणापूरमधल्या 16 पैकी 11 जणांनी माघार घेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत या उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत पाऊल उचललं आहे. नागपूरमध्ये विद्यार्थ्यांसह नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. प्रलंबित मागण्यांसाठी बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. सकाळपासूनच बस थांबे ओस पडले असून नागरिकांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतोय. बंद केलेल्या सेवेमुळे रिक्षा टॅक्सी भाड्यातही वाढ झाल्याची तक्रार समोर आली आहे. प्रशासन कर्मचारी चर्चेची प्रतीक्षा असून बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होते. सोयाबीनचे दर मात्र चढ उताराच्या फेऱ्यात अडकलेत. 23 नोव्हेंबर रोजी बाजारात तब्बल 10,942 क्विंटल सोयाबीनची नोंद झाली आहे. सोयाबीनला किमान 3,550 रुपये तर जास्तीत जास्त 5,050 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. 2 दिवसांपूर्वी सोयाबीनला 5,400 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला होता. मात्र दरात अचानक घसरण झाल्यानं शेतकरी संभ्रमात पडले आहेत. या होत्या दुपारच्या महत्त्वपूर्ण घडामोडी. बघत रहा एलएस मराठी.